सोलापूरचे सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन इलेक्ट्रो 2026 300 पेक्षा जास्त स्टॉल्स आणि भरघोस डिस्काउंट्स. इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती उपकरणे, टेलिकम्युनिकेशन, संगणक व लॅपटॉप, सोलार वस्तू, व्यायामाची साधने 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स, कंपनी वॉरंटी सहित आणि योग्य दराची हमी. प्रदर्शन 12 ते 18 फेब्रुवारी 2026 रोजी. वेळ दुपारी 4 ते रात्री 9:30 पर्यंत. रविवारी सकाळी 11 पासून सुरू. स्थळ होम मैदान, सोलापूर. राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याबाबत राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांची समिती नेमली होती. या समितीने हैदराबाद दर्शिकेनुसार गॅझेट सध्याच्या घडीपर्यंत राज्यात 58,79,641 मराठा कुणबी नोंदीची शोध घेतलाय. या नोंदीमधून एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक जण असलेल्या अशा प्रकारचे 2 कोटीपेक्षा अधिक लोकांना लाभ हा घेता येणार आहे. परंतु प्रत्यक्षात कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केलेल्यांची संख्या त्या मानाने खूपच कमी आहे. डिसेंबर 2025 अखेरपर्यंत शोधलेल्या या नोंदीमधून 11,86,247 लोकांनीच कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेत. या अर्जदारांपैकी 11,79,383 लोकांना मराठा कुणबीचं जात प्रमाणपत्र वितरित केलं गेलं आहे. मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांची समिती नेमली. त्या समितीकडून ऑक्टोबर 2023 पासून मराठा कुणबी नोंदी घेतलेल्या आहेत आणि हैदराबाद दर्शिकेनुसार गॅझेट निजामकालीन नोंदीसाठी मराठवाडा तसंच हैदराबाद येथील विविध कागदपत्रांची देखील या समितीने पाहणी केली. राज्यामधील विविध जिल्ह्यांमधून या दाखल्यांसाठी अर्ज दाखल करण्यात आलेत. मात्र जातीच्या दाखल्यांसाठी दाखल केलेल्या अर्जांना त्या जिल्ह्यामधील उपविभागीय अधिकारी, प्रांताधिकारी त्यांच्या स्तरावरून दाखल्यांचं वितरण केलं आहे. 58,79,641 मराठा कुणबी नोंदीचा हा शोध घेतलाय. दाखलेही मिळवण्यामध्ये मारली बाजी. सर्वाधिक 25,74,369 नोंदी या अमरावती विभागामधून आढळून आले. तर या विभागामधून दाखले मिळवण्यासाठी फक्त 1,43,944 अर्जदारांकडून अर्ज प्राप्त झालेत. यातील 1,43,939 लोकांना मराठा कुणबी प्रमाणपत्रही वितरित करण्यात आले.